अशोक निकाळजे आणि धम्म दीक्षाचा सामना ऐकायला आली धरती आणि अंबर. मुळशीकरांनी पण ऐकायला कसली कंबर. आतापर्यंत वाद्य ऐकलीत आम्ही एकाच 100. पण बँजो वाजवायला खरा कलाकार आहे संविधान गायकवाड भाऊ. एक नंबर. क्या बात आहे. गाणं बाईचं झालं बँजो तो वाजवायला संविधान गायकवाड इकडे. वा वा. आदरणीय श्रीकांतजी कदम संपर्क प्रमुख पुणे जिल्हा, गोविंद निकाळजे तालुका अध्यक्ष, अशोक कांबळे कार्याध्यक्ष मुळशी तालुका, विशाल भाऊ शेळके योग अध्यक्ष, संजय भाऊ गायकवाड प्रसिद्धी प्रमुख, बुद्धभूषण कांबळे युवा नेते, निलेश आल्हाड युवा नेते, नाचू नाचू दमले. फार सुंदर जयंती गीतावरती सर्वांनी डान्स केला. आता गाणी छान गायली बाईनं. मीही वंदन गायलं. आता वंदन म्हणल्यावर ते वंदनासारखंच पाहिजे. बरोबर आहे. वंदन गीत जे आहे तर जसं का वंदन मी किती गायलं. तथागताचा मार्ग दाविला करुणी विचाराचे मंथन. आता भानगड अशी आहे आता मला सांगा वंदन गीत आहे. वंदन गीत. आता वंदन गीत कसं असतं. वंदन गीत कसं असतं धम्मामध्ये आपल्या या ठिकाणी बाई, या ठिकाणी सगळे भारतीय बौद्ध महासभेचे मोठे मोठे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, उपासक आहेत, उपासिका आहेत. असं आहे का. असं वंदन असं असतं. दादा वाजवा टाळ्या. एका गणपतीची आरती होती का. होय. सुख करता दुःख हरता वाजवा टाळ्या. अरे का कोणी सांग बरं वंदन गीताला बाईचा कोरस वाला कसा करतो माहिती का. मागून. अरे काय कुत्र माग लागले पाणी. नागपूर पॅटर्न आहे. टाळ्या वाजून हा मागून. चहापेक्षा कटली गरम. काय माहिती आहे का हे संस्कार असावे लागतात. हो वंदन कसं असतं. असं हात जोडून आपण त्रिवार वंदन करतो, पंचांग प्रणाम करतो. पण बाईच्या डोक्यातून त्या आरती अजून गेलीच नाही. टाळ्या वाजव म्हणते अशा 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 आणि तिकडून तिकडून बायाला म्हणते असं करा असं असं. काय आरती चालू होती कधी. वंदन आहे ते. असं करा तसं करा. काय शिकवती बाई. असं करा टाळ्या वाजवा. वंदनाला पण टाळ्या वाजव. वंदन गीताला नंतर नाचलं गायलं मला ठीक आहे. परिवर्तन म्हणून राजा गोसावी म्हणतात तलवार घास घास घासल्याने होत असते
हसल्याने होत असते, पाणी दूषित एके ठाई साचल्याने होत असते. अरे मी नव्हे मनोज राजा, बाबासाहेब सांगून गेले, परिवर्तन अरे नाचल्याने नाही तर वाचल्याने होत असते. बाईच्या डोक्यातून अजून अंधश्रद्धा गेली नाही. अरे बा भीमाची लेक असता का उपकार बापाचे विसरली. बा भीमाची लेक असता का उपकार बापाचे विसरली. ढोंगी बाबाच्या नादाला लागून काग गौतमाचा धम्म विसरली. संत कबीराचे दोहे जीवने असताना काग विसरली. बा भीमाने दिलेला गौतमाचा धम्म काग त्या खोट्या देवाला अगं देवाऱ्यात मांडून तू खऱ्या देवाला विसरली. त्या खऱ्या देवाला विसरली. वाजवा टाळ्या, वाजवा. हे परिवर्तन नहीं होता क्यों? अरे हमारे लिए तो भगवान भी वही है, खुदा भी वही है. इसलिए कहता हूं, बबूल के पेड़ पर गुलाब कभी खिल नहीं सकता. बबूल के पेड़ पर गुलाब कभी खिल नहीं सकता. ये धरती आसमां कभी ये मिल नहीं सकता. अरे पत्थर के भगवान चाहे 34 कोटि हो या 33 कोटि हो, अपने बुद्ध भीम के बगैर अपना दूसरा कोई खुदा हो नहीं सकता. अपना कोई खुदा हो नहीं सकता. काय भानगड झाली माहितीये का? त्या बाईच्या डोक्यातली काय अंधश्रद्धा गेली नाही. डायरेक्ट सुरू जयंतीचं गाणं लगेच. डोक्यात अंधश्रद्धा भरलेली आहे. आणि म्हणून ज्याचा भरोसा देवावर, जिचा भरोसा देवावर, तिच्या थुकाव तोंडावर. बाई ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या थुकाव तोंडावर, त्याच वाळीत, त्याच वाळीत, त्याच वाळीत टाका घर. दादा बरोबर का? ही काय आरती चालू होती ती. ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या फुकावर तोंडावर, खाकरू खोकरू थुकाव. ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या थुकावर तोंडावर, त्याच वाळीत टाका, त्याच वाळीत टाका घर. जिथं नाही दिसत आंबेडकर, त्याच वाळीत टाका. इथं दोन्ही पार्ट्यांना प्रबोधनाला बोलवलंय खरं. मला काय जास्त क्योंकि प्रबोधन में कच्ची लगने लगी. कहता हूं प्रबोधन कच्ची
पाहिजे. जो घेतो वैद्याची बाजी त्याला कटवून देता आलं पाहिजे. गाणं गाताना भीमाचं असं रक्त आटवून देता आलं पाहिजे. आणि आरडल्याने प्रबोधन होत नाही, कार्य भीमाचं पटवून देता आलं पाहिजे. कार्य भीमाचं पटवून देता आलं पाहिजे. म्हणून प्रबोधन में कच्ची मुकड्या भक्ता मी लंब चवडं नसतो घेत, जास्त नसते, थोडं असतंय. यायला ना जायला नाकात गेली आगीन गाडी. बाई कळलं का तुम्हाला? काही काय कळलं? रातभर विचार करतात. यायला ना जायला नाकात गेली आगीन गाडी. त्या आगीन गाडी कशीच नाकात गेली हे रातभर विचार कराल तुम्ही. आणि मग जाताना मी तुम्हाला सांगेन, यायला ना जायला नाकात गेली आगीन गाडी. प्रबोधन में कच्ची लगने लगी. अरे दूध पीती बच्ची लगने लगी. अंधश्रद्धा पासवायची नाही, आपल्याला प्रबोधन करायचंय. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रबोधनाला बोलवलेलं आहे. कारण त्या मनूच्या नीतीशी आमचा झगडा होता. त्या मनूच्या नीतीशी आमचा झगडा होता. साऱ्या हिंदू समाजावर अरे त्यांचाच पगडा होता. माणसापेक्षाही मान त्या शेंदुराच्या दगडाला होता. पण नाही केलं कुणीच आमचं वाकडं. कारण माझा भीम त्या साऱ्याहून तगडा होता. त्या साऱ्याहून तगडा होता. बाबासाहेबांच्या पुढे कारण 33 कोटी देव असताना जळजळत्या निखाऱ्यात निलेश आल्हाट युवक अध्यक्ष RPI मुळशी तालुका क्या बात आहे, 500 रुपयाची भेट आलेली. आणि म्हणून